चैत्री एकादशी सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण आता दर्शन रांगेत उभे आहोत। जवळपास 10 पत्राशेड गोपाळपूरला उभ्या करण्यात आलेले आहेत। त्यातल्या 6 ते 7 पत्राशेड भरलेले आहेत। या इथं दर्शन रांगेमध्ये भाविकांना त्रास होऊ नये म्हणून कूलर लावलेले आहेत, ज्याच्यामुळे ही सध्या जो ऊन तापतंय या उन्हापासून त्रास होऊ नये यासाठी कूलर या दर्शन रांगेमध्ये बसवण्यात आलेले आहेत। याशिवाय या दर्शन रांगेमध्ये जे भाविक येत आहेत त्यांना या इथं खिचडीचं वाटप केलं जातं उपासाच्या, त्याचबरोबर पिण्याचं पाणी दिलं जातं, ज्याच्यामुळे भाविकांना दर्शन रांगेत कुठेही न थांबता विठ्ठल दर्शनाला पोहोचेपर्यंत खिचडी किंवा प्रसाद मिळावा किंवा थोडा नाश्ता व्हावा ह्याची व्यवस्था, याशिवाय चहा दूध पाणी याची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने भाविक इथं येत आहेत। मंदिर समितीच्या वतीनं आरोग्य सुविधा असेल, इतर स्वच्छतागृह असतील इथं मोठ्या प्रमाणात उभी करण्यात आलेली आहेत, ज्यामुळे भाविकांना जागेवर या सर्व सोयी सुविधा मिळाव्यात आणि त्यामुळेच आता विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेत हजारोंच्या संख्येने भाविक आहेत। सध्या विठ्ठलाची सकाळची चैत्री एकादशीची नित्यपूजा झाल्यानंतर सकाळी 6 वाजता दर्शनाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। काल रात्री 12 वाजता दर्शन बंद झालं होतं आणि सकाळी 6 पासून सुरू झालेलं दर्शन रांगेत झपाट्याने वेगाने दर्शन होत असल्यामुळे 6 ते 7 तासात सध्या विठ्ठलाचं दर्शन होताना दिसतंय आणि हजारोंच्या संख्येने भाविक अजूनही दर्शन रांगेत लागताना दिसत आहेत। खरं तर ही चैत्री वारी ही धावती वारी मानली जाते। चैत्रीचं विठ्ठलाचं दर्शन घेऊन ही सर्व जे आलेली भाविक मंडळी असतात हे ज्योतिबा पन्हाळा आणि शिखर शिंगणापूर या इथं जात असतात, त्यामुळे याला धावती वारी म्हणलं जातं आणि त्यामुळेच आजची जी गर्दी आहे ही चंद्रभागा स्नान आणि या इथं दर्शन रांग या ठिकाणी दिसते। कॅमेरामन आजी देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।